मम्मी आईने गावाकडून शेंगदाणे दिलेत ना, हो ना बाळा. त्याचे खारे शेंगदाणे बनव. चला बनवूया. तर गावाकडच्या पद्धतीने मी खारे शेंगदाणे बनवणार आहे. तर त्यासाठी शेंगदाणे घेतलेत एका प्लेटमध्ये. त्याच्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवला. तो गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे, म्हणजे आपले शेंगदाणे खूप छान असे तयार होतात. आपला शेंगदाण्याचा कलर चेंज होतो बघू शकता, आणि साल आहे ती मोकळी होते. इथंपर्यंत आपल्याला छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे. त्यानंतर एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचा पाणी घ्यायचं. 2 चमचे पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकायचं. आता माझे एवढे शेंगदाणे आहेत त्याच्यासाठी मला एवढं मीठ लागलेलं आहे. तर ते मीठ पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं, आणि त्यानंतर आपले जे छान असे भाजलेले शेंगदाणे आहेत खरपूस रंगावरती, त्याच्यामध्ये हे पाणी ॲड करायचं, आणि हे तव्यामध्ये सगळीकडे पसरवून आपल्याला सगळ्या शेंगदाण्याला लागू द्यायचं, म्हणजे आपले सगळे शेंगदाणे छान असे खारे शेंगदाणे तयार होतात. खूप सुंदर तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. माझी आजी या पद्धतीने शेंगदाणे बनवायची, तर आज तिची आठवण झाली म्हणून म्हटलं आपण सुद्धा शेंगदाणे बनवूया. मग मी बनवले, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर मुलांनासुद्धा खायला द्यायला खूप सुंदर आहेत. मुलांना मधल्या वेळेत आपण खायला देत असतो, तर विकत आणले तर तुम्हाला माहिती आहे किती महाग असतात. अशा वेळेला नक्कीच ही रेसिपी आपण घरी ट्राय केली पाहिजे. खूप सोपी आहे आणि खूप झटपट होते, अगदी 2 मिनटामध्ये तयार होते. तर हा असा तवा आपला नंतर बघू शकता मिठाच्या पाण्यामुळे झालेला आहे. फायनली मी प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. तर मी मुलांना आता खायला देणार आहे. तर बघू शकता. हे घे बाळा, कसे झालेत? खूप छान. तर फायनली खूप सुंदर असा लुक आला आहे आपल्या शेंगदाण्यांना. तर आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.